Welcome to all the students. Rayat Shikshan Samstha Satara organized Rose Project for 11 Science conducted by Yashwantrao Chavan Institute of Science Satara. Myself Gaikwad Vaishali Vishwas from Biology Department in YCIS Satara. Today we are discuss about topic excretion and osmoregulation. In this topic, today we are discuss the composition of urine and urine regulatory mechanisms. Normally, urine is pale yellow colored, transparent liquid. नॉर्मली युरिन जर आपण पाहिलं तर युरिनचा कलर जो आहे तो कसा असतो, पेल येलो कलरचा असतो. आणि हा येलो कलर जो आहे तो कशामुळे येतो, तर ड्यू टू पिगमेंट युरोक्रोम. कंपोजिशन ऑफ युरिन डिपेंड अपॉन द फूड अँड फ्लुइड कंझ्युम बाय द इंडिव्हिज्युअल. आता युरिनचं जे कंपोजिशन आहे ते जे आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर इट डिपेंड ऑन दी फूड अँड फ्लुइड कंझ्युम. म्हणजे आपण ज्या प्रकारचं फूड खातो त्या फूडवरती जनरली आपल्याला हे कंपोजिशन युरिनचं डिपेंड असलेलं दिसून येतं. त्यानंतर देर आर 2 वेज ऑफ युरिन रेग्युलेटरी मेकॅनिझम. आता युरिनचं रेग्युलेशन करण्याचं अतिशय महत्वाचं काम जे आहे ते आपली किडनी करत असते. आणि मग इथं आपल्याला 2 मेकॅनिझम्स असलेले दिसून येतात. मग त्याच्यामध्ये पहिलं जे मेकॅनिझम आहे ते म्हणजे एडीएच किंवा अँटी डायरेटिक हार्मोन आपण त्याला म्हणतो, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॅसोप्रेसिन. म्हणजे हे जे आहे एडीएच काय करतं, तर इट रेग्युलेट द वॉटर रिॲब्झॉर्प्शन इन दी किडनी. आपल्या किडनीमध्ये वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन करण्याचं अतिशय महत्वाचं काम हे करत असतं एडीएच. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आरएएस, म्हणजेच काय, तर रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ही जे आहे हे जे मेकॅनिझम आहे ते काय करतं, तर इलेक्ट्रोलाइट रिॲब्झॉर्प्शन म्हणजे इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करत असतं, तर आरएएस मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये करत असतो. तर प्रथम आपण पाहणार आहोत एडीएच किंवा वॅसोप्रेसिन रेग्युलेटरिंग वॉटर रिॲब्झॉर्प्शन. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हायपोथॅलॅमस ऑफ मिड ब्रेन हॅज अ स्पेशल रिसेप्टर्स कॉल्ड ऑस्मो रिसेप्टर. आता हायपोथॅलॅमस की जो मिड ब्रेन मध्ये प्रेझेंट आहेत त्या हायपोथॅलॅमस मध्ये काय असतं प्रेझेंट, तर देर आर स्पेशल रिसेप्टर्स कॉल्ड ॲज ऑस्मो रिसेप्टर. त्यांना आपण काय म्हणतो, ऑस्मो रिसेप्टर. दे कॅन डिटेक्ट द चेंज इन ऑस्मोलॅरिटी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बॉडीच्या ऑस्मोलॅरिटी मध्ये जर काही चेंज झाला तर तो डिटेक्ट करण्याचं महत्वाचं काम हे ऑस्मो रिसेप्टर्स आपल्या बॉडीमध्ये करत असतात. म्हणजे आपल्याला बॉडीमध्ये कधी कधी पाण्याचं प्रमाण जास्त होतं, तर कधी काय होतं तर सोडियम पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढलेलं असतं. मग हे सगळं जे आहे ते होमिओस्टॅसिस मेंटेन करणं हे महत्वाचं काम जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये किडनी करत असते. आणि त्याच्यामध्ये एडीएच हार्मोन जे आहे त्याचा महत्वाचा रोल असलेला आपल्याला दिसून येतो. मग इथं आपण तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता की इथं पोस्टेरियर पिट्युटरी आहे. ही पोस्टेरियर पिट्युटरी जी आहे ते एडीएच हार्मोन सिक्रेट करत असते. तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ही पोस्टेरियर पिट्युटरी मध्ये आपल्याला काय दिसतं, तर एडीएच हार्मोन ही सिक्रेट करते आणि एडीएच हार्मोन जे आहे ते आपल्याला किडनीवरती ऍक्ट झालेलं दिसतं. मग ते कसं मेकॅनिझम चालतंय ते आपल्याला इथे बघायचं आहे. हायपोथॅलॅमस ऑफ मिड ब्रेन हॅज अ स्पेशल रिसेप्टर्स कॉल्ड ऑस्मो रिसेप्टर्स. दे कॅन डिटेक्ट द चेंज इन द ऑस्मोलॅरिटी ड्यू टू वॉटर लॉस फ्रॉम द बॉडी. ऑस्मो रिसेप्टर ट्रिगर रिलीज ऑफ अँटी डायरेटिक हार्मोन फ्रॉम न्यूरोहायपोफायसिस. आता इथे जर बघितलं तर हे एडीएच कधी काम करतं, तर ड्यू टू वॉटर लॉस फ्रॉम द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमधून जर वॉटर लॉस झाला असेल किंवा आपण उन्हाळ्यामध्ये बघतो की आपल्याला खूप घाम येतो, मग घाम येतो त्यावेळेला काय होतं, तर आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस हा होत असतो. मग त्यावेळेला ज्यावेळेला वॉटर लॉस होतो त्यावेळेला ऑस्मो रिसेप्टर जे आहेत ते काय करतात, इट ट्रिगर रिलीज ऑफ अँटी डायरेटिक हार्मोन. आपल्या बॉडीमधून अँटी डायरेटिक हार्मोन जे आहेत त्यांना काय करतं, रिलीज करतं. कधी करता येतं, ड्यू टू वॉटर लॉस फ्रॉम दी बॉडी. मग एडीएच स्टिम्युलेट द रिॲब्झॉर्प्शन वॉटर. मग त्यावेळेला मग एडीएचचा महत्वाचा रोल काय असतो आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्या बॉडीमध्ये रिॲब्झॉर्प्शन इट स्टिम्युलेट द रिॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम दी लास्ट पार्ट ऑफ दी किडनी. मग किडनीचा लास्ट पार्ट कोणता आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये डीसीटी म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल आणि कलेक्टिंग डक्ट हा जो आहे तो लास्ट पार्ट आपल्याला नेफ्रॉन मध्ये प्रेझेंट असलेला दिसतो. मग याच्यामध्ये एडीएचचा काय रोल आहे, तर इट इन्क्रीज द परमेबिलिटी ऑफ दी सेल्स. तिथं जे सेल्स असतात डीसीटी मध्ये आणि कलेक्टिंग डक्ट मध्ये त्यांची परमेबिलिटी इन्क्रीज करण्याचं काम केलं जातं. म्हणजे वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन तिथं जास्त होतं. In case of severe dehydration, osmo receptor stimulate the ADH secretion. It regulate the water balance through the kidney. आणि अशा प्रकारे मग आपल्या किडनी जी आहे ती काय करत असते, वॉटर बॅलन्स करत असते. म्हणजे ज्या वेळेला आपल्या बॉडीमधून डिहायड्रेशन होतं त्यावेळेला काय होतं, तर हे जे रिसेप्टर आहेत ते काय करतात, ते डिटेक्ट होतात आणि ते मग अँटी डायरेटिक हार्मोनचं सिक्रेशन न्यूरोहायपोफायसिस मध्ये होत असतं. आणि मग एडीएच काय करतं, तर इट इन्क्रीज द परमेबिलिटी ऑफ दी सेल्स. कुठली तर किडनीमध्ये जे सेल्स प्रेझेंट आहेत कलेक्टिंग डक्ट आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल तिथल्या सेल्सची परमेबिलिटी वाढवतं आणि अशा प्रकारे मग रिॲब्झॉर्प्शन वॉटरचं
होत असतं. म्हणजे हे काय झालं तर इट रेग्युलेट द वॉटर रिअब्झॉर्प्शन. वॉटरचं रिअब्झॉर्प्शन करण्यासाठी किंवा त्याचं रेग्युलेशन एडीएच किंवा व्हॅसोप्रेसिन हे हार्मोन करत असतं. आता याच्यामध्ये एक महत्वाचा डिसीज आहे तो म्हणजे डायबिटीज इन्सिपिडस. आता या डायबिटीज इन्सिपिडस मध्ये काय होतं तर इन द ऍब्सेन्स ऑफ एडीएच, म्हणजे एखादी व्यक्ती अशी असेल की त्यांच्यामध्ये जर एडीएच हे हार्मोन सिक्रेटच होत नाही, मग त्या व्यक्तीमध्ये काय दिसतं आपल्याला तर डायुरेसिस. आता डायुरेसिस म्हणजे काय तर डायल्युशन ऑफ द युरिन. मग त्या व्यक्तीमध्ये जर एडीएच जर हार्मोन सिक्रेट झालं नाही तर त्यांची किडनी जी आहे ते वॉटर रिअब्झॉर्प्शन करणार नाही, आणि मग वॉटर रिअब्झॉर्प्शन जर केलं नाही तर काय होतं तर त्या व्यक्तीच्या युरिन मधून हे जास्तीत जास्त वॉटर जे आहे ते वॉटरचा लॉस होत असतो, सोडियम पोटॅशियमचा लॉस होत असतो, आणि त्याच्यामुळे त्याचा वॉटर बॅलन्स जो आहे तो व्यवस्थित राहत नाही. आणि मग ह्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज डायुरेसिस. आणि मग त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काय दिसतं तर डायबिटीज इन्सिपिडस हा डिसीज आपल्याला निर्माण झालेला दिसतो. पर्सन टेन टू एक्सक्रीट लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट युरिन. मग डायल्यूट युरिन ते व्यक्ती जो आहे तो एक्सक्रीट करत असतो विथ द हेल्प ऑफ युरिन. अशा प्रकारे हा डायबिटीज इन्सिपिडस हा डिसीज जो आहे तो कशामुळे दिसतो तर एडीएच हार्मोन बॉडीमध्ये सिक्रेट न झाल्यामुळे आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे RAS मेकॅनिझम म्हणजेच रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. आता या सिस्टीम मध्ये काय दिसतं आपल्याला तर ब्लड व्हॉल्यूम ऑफ ऍफरंट आर्ट्रिओल डिक्रीजेस. आता किडनी जे आहे त्या किडनीमध्ये जर ब्लड व्हॉल्यूम कमी यायला लागलं, आपल्याला माहिती आहे की किडनीचं स्ट्रक्चर जे आहे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. नेफ्रॉन मध्ये बाउमन कॅप्सूल मध्ये काय होतं तर ऍफरंट आर्ट्रिओल आणि इफरंट आर्ट्रिओल ह्या दोन असतात. मग ऍफरंट आर्ट्रिओल मधून काय होतं तर ब्लड फ्लो जो आहे तो किडनीमध्ये येत असतो किंवा नेफ्रॉन मध्ये येत असतो. मग ब्लड व्हॉल्यूम ऑफ ऍफरंट आर्ट्रिओल डिक्रीजेस, ज्या वेळेला ऍफरंट आर्ट्रिओल मधून जर ब्लड व्हॉल्यूम कमी यायला लागलं, त्यालाच आपण लो बीपी किंवा डिहायड्रेशन जर झालं असेल तर काय होईल ऍफरंट आर्ट्रिओल मध्ये कमी ब्लड येईल. मग त्यावेळेला काय होतं तर जस्टा ग्लोमेरुलर ऍपॅरेटस म्हणजे जेजीए सेल्स रिलीज रेनिन. आता हे जेजीए सेल्स कुठे प्रेझेंट असतात तर नेफ्रॉन मध्ये आपल्याला हे जेजीए सेल ऍफरंट आर्ट्रिओलच्या ऍफरंट आर्ट्रिओल मध्ये आपल्याला हे जेजीए सेल्स प्रेझेंट असलेले दिसतात. जेजीए सेल म्हणजे काय जस्टा ग्लोमेरुलर ऍपॅरेटस. आणि हे मग हे सेल्स काय करतात जेजीए सेल इट रिलीज द रेनिन. म्हणजे कधी रेनिन रिलीज होणार आहे ज्या वेळेला ब्लड व्हॉल्यूम कमी येणार आहे अशा वेळेला जेजीए सेल काय करतील इट रिलीज द रेनिन. रेनिन रिलीज केल्यानंतर काय होईल तर रेनिन काय करतं तर रेनिन कन्वर्ट अँजिओटेन्सिनोजेन सिक्रेटेड बाय द लिव्हर टू द अँजिओटेन्सिन फर्स्ट. म्हणजे रेनिनचा रोल इथे आपल्याला महत्वाचा असलेला दिसतो. ते काय करतं तर अँजिओटेन्सिनोजेनचं कन्व्हर्जन हे अँजिओटेन्सिन 1 मध्ये करत असतं. आता अँजिओटेन्सिनोजेनला कोण सिक्रेट करत असतं तर आपल्या लिव्हरचे हिपॅटोसाइट जे सेल्स आहेत लिव्हरमध्ये, आपल्याला इथं डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, इथं आपण डायग्राम मध्ये हे लिव्हर आहे आणि लिव्हर मध्ये आपल्याला माहिती आहे की हिपॅटोसाइट सेल्स असतात आणि हे हिपॅटोसाइट काय करतात इट सिक्रेट द अँजिओटेन्सिनोजेन. हे अँजिओटेन्सिनोजेनचं सिक्रेशन हे लिव्हरचे सेल हिपॅटोसाइट सिक्रेट करत असतात आणि मग त्यांना स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करतं तर हे रेनिन करत असतं. लक्षात येते रेनिन कधी सिक्रेट होणार आहे बॉडीमध्ये तर ज्या वेळेला कमी ब्लड फ्लो येईल किडनीमध्ये त्यावेळेला हे रेनिन सिक्रेट होणार आहे. आणि रेनिन काय करेल तर लिव्हरने सिक्रेट केलेलं अँजिओटेन्सिनोजेन जे आहे त्याचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये करणार आहे. लक्षात आलं. आता हे अँजिओटेन्सिन 1 जे आहे त्याचं कन्व्हर्जन angiotensin converting enzyme further modifies angiotensin first to angiotensin second. Angiotensin second is the active form of hormone. आता ह्याच्यामध्ये angiotensin converting enzyme जे आहे ते काय करतं angiotensin first कन्व्हर्जन हे angiotensin second मध्ये करत असतं. आणि आपलं महत्वाचं हार्मोन या मेकॅनिझम मध्ये कोणतं आहे तर angiotensin second. म्हणजे याचं कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करतंय तर angiotensin converting enzyme हे करत असतं. मग इथं अँजिओटेन्सिन सेकंडचा काय महत्वाचा रोल आहे तर त्याचं ट्रिपल फंक्शन आपल्या किडनीमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. मग ते काय करतं तर पहिलं फंक्शन जे आहे तर इट कन्स्ट्रिक्ट द आर्टेरिओल इन किडनी देअर बाय रिड्युसिंग ब्लड फ्लो अँड इन्क्रीजिंग ब्लड प्रेशर. मग त्यावेळेला इट कन्स्ट्रिक्ट द आर्टेरिओलला कन्स्ट्रिक्ट करण्याचं काम करतं किडनीमध्ये. त्याचबरोबर इट रिड्युसिंग द ब्लड फ्लो अँड इन्क्रीजिंग ब्लड प्रेशर. मग त्याच्या वेळेला ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम ते करत असतं. त्याचबरोबर सेकंड जे फंक्शन आहे ते म्हणजे इट स्टिम्युलेट द पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलला स्टिम्युलेट करण्याचं काम करतं. त्याचबरोबर टू इन्हान्स द रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड सोडियम अँड क्लोराइड अँड वॉटर. म्हणजे ह्यांचं रिअब्झॉर्प्शन करण्याचं काम इन दी पीसीटी कोण करत आहे अँजिओटेन्सिन सेकंड करत असते. त्याचबरोबर इट स्टिम्युलेट द ॲड्रेनल कॉर्टेक्स टू रिलीज अनदर हार्मोन कॉल्ड ॲज अल्डोस्टेरॉन. आता ॲड्रेनल कॉर्टेक्स जो आहे तो कुठं असतो तर किडनीवरती. आपण इथं डायग्राम मध्ये बघू शकतो
की किडनीवरती हा जो व्हाईट कलरचा जो रिजन आहे दॅट आर कॉल्ड ॲज ऍड्रेनल कॉर्टेक्स. आणि हे ऍड्रेनल कॉर्टेक्स जो आहे त्याचा सुद्धा महत्वाचा रोल आपल्याला असलेला दिसतो. ते म्हणजे इट सिक्रेट द हार्मोन आर कॉल्ड ॲज अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन हार्मोन हे ऍड्रेनल कॉर्टेक्स सिक्रेट करत असतं. आणि हे अल्डोस्टेरॉन काय करतं मग इट स्टिम्युलेट द डीसीटी अँड कलेक्टिंग डक्ट. म्हणजे नेफ्रॉन मध्ये डिस्टल कन्व्हर्टेड ट्युब्युलचा पार्ट किंवा कलेक्टिंग डक्टचा पार्ट जो आहे त्यांना स्टिम्युलेट करण्याचं काम करतं टू रिअब्झॉर्ब द सोडियम अँड वॉटर. वॉटर सोडियमच्या रिअब्झॉर्प्शनसाठी त्याला काय करत असतं स्टिम्युलेट करत असतं टू इन्क्रीज द ब्लड व्हॉल्यूम अँड प्रेशर. अशा प्रकारे मग आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातं ब्लड व्हॉल्यूम आणि प्रेशर ब्लडचं प्रेशर जे आहे ते इन्क्रीज केलं जातं विथ हेल्प ऑफ आरएएस मेकॅनिझम. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन मेकॅनिझम जे आहे ते कधी होतं तर ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये ब्लड फ्लो किडनीमध्ये कमी येतो त्यावेळेला ब्लड प्रेशर कमी झालेलं असतं किंवा डिहायड्रेशन झालेलं असतं त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये आरएएस मेकॅनिझम म्हणजे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम जी आहे ती काम करत असते. कशासाठी तर रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर. आणि अशा प्रकारे मग आपल्या बॉडीला मेंटेन करण्याचं अतिशय महत्वाचं काम हे या दोन सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये करत असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड. आता ANP ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड जे आहे ते काय तर ऍक्शन ऑफ ADH अँड RAS लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम अँड ऑस्मोलॅरिटी. आताच आपण बघितलेली आहे ती दोन मेकॅनिझम की त्याच्यामध्ये काय होतं तर ADH मुळे आणि RAS मुळे काय होतं इट इन्क्रीज द ब्लड व्हॉल्यूम अँड ऑस्मोलॅरिटी. म्हणजे ब्लड व्हॉल्यूम वाढवण्याचं काम हे दोन्ही सिस्टीम्स करत असतात. लार्ज इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम अँड प्रेशर स्टिम्युलेट द ॲट्रियल वॉल टू प्रोड्यूस ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड. म्हणजे ज्या वेळेला आपल्या किडनीमध्ये जास्तीत जास्त ब्लड फ्लो येतो त्यावेळेला मग काय होतं तर दिस प्रेशर स्टिम्युलेट द ॲट्रियल वॉल टू प्रोड्यूस ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड. म्हणजे ज्या वेळेला किडनीमध्ये जास्त फ्लो येत असतो त्यावेळेला आपलं ॲट्रियल वॉल आपल्याला माहिती आहे की हार्ट इथे डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता हार्टमध्ये आपल्याला 4 चेंबर्स प्रेझेंट असलेले दिसतात. वरच्या साईडला जे असतात ते 2 ॲट्रिया प्रेझेंट असतात आणि खाली काय असतात तर व्हेंट्रिकल. याच्यामध्ये हे ॲट्रिया जो आहे त्याचा वॉल जो आहे तो काय करतो इट सिक्रेट द ANP. तुम्हाला MCQ मध्ये पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की ANP कुठून सिक्रेट होतं. मग नायट्रियुरेटिक पेप्टाइड जे आहे ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड कोण सिक्रेट करतं तर इट्स ॲट्रियल वॉल जे आहे ते सिक्रेट करत असतं. मग ह्याचा रोल काय आहे तर ANP इनहिबिट द sodium and chloride reabsorption from the collecting duct. It inhibit the release of renin, reduce aldosterone and ADH release too. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर आपण पाहिलं तर जास्त आपण म्हणजे याचं रेग्युलेशन किडनीवरती जास्त पाणी पण म्हणजे जास्त हे पण पाण्याचं पण प्रमाण नसलं पाहिजे आणि जास्त कमी पण नसलं पाहिजे. म्हणजे जेवढं ते होमिओस्टॅसिस मेंटेन करण्याचं काम ही नॅचरल किडनी आपल्या बॉडीमध्ये करत असते. आणि याच्यामध्ये ANP चा पण महत्वाचा रोल असलेला दिसतो की ज्या वेळेला जास्तीत जास्त RAS मेकॅनिझम आणि ADH मेकॅनिझम मुळे काय होतं तर जास्तीत जास्त रिअब्झॉर्प्शन होतं आणि मग जास्तीत जास्त रिअब्झॉर्प्शन सोडियम क्लोराईडचं किंवा वॉटरचं होऊन सुद्धा चालेल का नाही तर ते प्रमाणामध्ये झालं पाहिजे. म्हणजे अशा वेळेला जास्तीत जास्त ब्लड फ्लो ज्या वेळेला येतो त्यावेळेला काय केलं जातं तर ANP तिथं महत्वाचा रोल करत असते. त्यावेळेला ते काय करते इनहिबिट द सोडियम अँड क्लोराईड रिअब्झॉर्प्शन. म्हणजे सोडियम क्लोराईडचं रिअब्झॉर्प्शन ती थांबवते फ्रॉम कलेक्टिंग डक्ट. इट इनहिबिट द रिलीज ऑफ रेनिन रिड्युसिंग अल्डोस्टेरॉन. म्हणजे अल्डोस्टेरॉनचं मेकॅनिझम ती स्टॉप करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर ADH रिलीज टू दिस लीड टू द कंडिशन इज कॉल्ड ॲज नायट्रियुरेटिक. इन्क्रीज एक्सक्रिशन ऑफ सोडियम इन युरिन अँड डायुरेसिस. किडनी पार्टिसिपेट इन द सिंथेसिस ऑफ कॅल्सिट्रॉयल. आता किडनीचा आणखीन एक महत्वाचा रोल इथं आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे किडनी पार्टिसिपेट इन सिंथेसिस ऑफ कॅल्सिट्रायल. किडनी काय करते तर कॅल्सी हे लक्षात ठेवायचं आपल्याला. किडनी कशामध्ये पार्टिसिपेट करते तर सिंथेसिस ऑफ कॅल्सी ट्रायल मध्ये महत्वाचा रोल आहे त्याच्या सिंथेसिस मध्ये. द ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी काय आहे ते तर व्हिटॅमिन डी चा ऍक्टिव्ह फॉर्म आहे कॅल्सी ट्रायल विच इज निडेड फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ डायटरी कॅल्शियम. म्हणजे आपण जे फूड खात असतो त्या फूडमध्ये जे कॅल्शियम आपण घेत असतो तर ते कॅल्शियमला रिअब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं तर कॅल्सी ट्रायल करत असतं. आणि कॅल्सी ट्रायल सिंथेसिसचं महत्वाचं काम जे आहे ते कोण करते किडनी करत असते. म्हणजे नॅचरल किडनी जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. म्हणजे आपल्या बॉडीचा प्रत्येक इच अँड एव्हरी ऑर्गन जो आहे तो अतिशय महत्वाचा रोल आपल्या बॉडीमध्ये करत असतो. आणि इथे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण जे फूड मध्ये कॅल्शियम घेतोय ते कॅल्शियमला ऍब्झॉर्ब करण्याचं महत्वाचं काम हे कॅल्सी ट्रायल करत असतं. मग हे कॅल्सी ट्रायल सिंथेसिस मध्ये किडनीचा इथं महत्वाचा रोल आहे फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ डायटरी कॅल्शियम. त्यानंतर डेफिशियन्सी ऑफ कॅल्सी ट्रायल कॅन लीड टू द ब्रिटल बोन्स. आणि मग समजा कॅल्सी ट्रायल जर आपल्या किडनीमध्ये जर होत नसेल तयार होत नसेल तर त्याच्यामध्ये काय त्या व्यक्तीमध्ये दिसणार आहे
तर ब्रिटल बोन्स म्हणजे त्या व्यक्तीची बोन जी आहे ती काय होतील, ब्रिटल होईल, कारण त्याची बोन जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम जे आहे तो रिअब्सॉर्ब करू शकणार नाही. अशा प्रकारे किडनीचा महत्वाचा रोल आपल्याला बॉडीमध्ये असलेला दिसतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे रोल ऑफ स्किन, सिबेसियस ग्लँड अँड लंग्स. आता बॉडीमधून एक्सक्रिटरी वेस्ट बाहेर टाकण्यासाठी जसं किडनी महत्वाची आहे, किडनीचा आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे, त्याचबरोबर त्याची 2 मेकॅनिझम स्टडी केलेले आहेत. त्याचबरोबर किडनी बरोबरच आणखीन काय काय महत्वाचं आहे, तर स्किन महत्वाचे आहे. त्याचबरोबर विथ द हेल्प ऑफ सिबेसियस ग्लँड अँड लंग्स आपल्या बॉडीमधून एक्सक्रिशन हे होत असतं. मग स्किन काय करत असते, तर स्किन आपल्याला माहिती आहे की स्वेट अँड सिबेसियस ग्लँड, स्किन वरती काय असतात प्रेझेंट, तर स्वेट ग्लँड असतात, सिबेसियस ग्लँड प्रेझेंट असतात. आता स्वेट मध्ये काय असतं, इट कंटेन द वॉटर, ठीक नाही, स्वेट आपल्याला घाम येतो, मग त्या घामामध्ये काय असतं प्रेझेंट, तर वॉटर प्रेझेंट असतं. त्याचबरोबर NaCl प्रेझेंट असतं आणि स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया, युरिक ऍसिड हे प्रेझेंट असतं. म्हणजे आपण घाम जर बघितला तर त्याची टेस्ट जी असते कशी असते, तर खारट असते की नाही, आणि मग त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये हे आपल्याला सोडियम क्लोराईड, वॉटर आणि युरिया, युरिक ऍसिड हे घटक असलेले दिसतात. म्हणजेच आपली स्किन जी असते ती काय करत असते, विथ द हेल्प ऑफ स्वेट आपल्या बॉडीमधून नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकत असते, पण ते जे प्रमाण आहे ते कमी आहे. त्याचबरोबर प्रायमरी फंक्शन ऑफ स्वेट इज टू कुलिंग द इफेक्ट ऑफ बॉडी सरफेस. म्हणजे स्वेट जो आहे तो त्याचा आणखीन प्रायमरी फंक्शन जे आहे ते काय, कुलिंग इफेक्ट आहे बॉडी सरफेस वरती. त्याचबरोबर सिबेसियस ग्लँड इलिमिनेट स्टेरॉल, हायड्रोकार्बन्स अँड वॅक्सेस थ्रू द सिबम. सिबेसियस ग्लँड म्हणजे तेलग्रंथी सुद्धा आपल्याला असतात, त्या काय करतात, सिबम प्रोव्हाइड द प्रोटेक्टिव्ह ऑइली कव्हरिंग ऑफ द स्किन. म्हणजे सिबेसियस ग्लँड किंवा तेलग्रंथी ज्या आहेत त्या काय करतात, तर प्रोटेक्टिव्ह ऑइली कव्हरिंग आपल्या स्किन वरती देण्याचं काम करत असतात. म्हणजे आपली स्किन ड्राय पडू नये यासाठी सिबेसियस ग्लँडचा महत्वाचा रोल असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे लंग्स. आता लंग्सचा काय रोल असतो आपल्या बॉडीमध्ये किंवा एक्सक्रिशन मध्ये, तर लंग्स आर रेस्पिरेटरी ऑर्गन, दे हेल्प इन एक्सक्रिशन ऑफ व्हॉलेटाइल सबस्टन्सेस लाईक CO2. आता आपल्याला माहितीच आहे की लंग्सचा महत्वाचा रोल काय असतो, की लंग्स काय करतं, तर आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. आता कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय, तर व्हॉलेटाइल सबस्टन्स आहे आणि त्याला रिमूव्ह करणं हे गरज आहे. मग अशा प्रकारे CO2चं आणि वॉटर वेपरचं रिमूव्ह करण्याचं काम विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेशन हे कोण करतं, तर लंग्स करत असतात. त्याचबरोबर दे ऑल्सो एक्सक्रीट व्हॉलेटाइल सबस्टन्सेस प्रेझेंट इन स्पायसेस अँड अदर फूड स्टफ. म्हणजे आपण जे इतर फूड, आपण जे फूड खातो त्या फूडमध्ये व्हॉलेटाइल सबस्टन्सेस प्रेझेंट असतात, उदाहरणार्थ स्पायसेस मध्ये असतात, आणि मग हे व्हॉलेटाइल सबस्टन्सेसला रिमूव्ह करण्याचं सुद्धा काम कोण करत असतं, तर लंग्स करत असतात. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिशनसाठी किंवा नायट्रोजनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी स्किन आणि लंगचा सुद्धा महत्वाचा रोल असलेला दिसतो. अशा प्रकारे आज आपण इथे काय संपवलेलं आहे, तर युरिनचं कंपोजिशन बघितलेलं आहे, त्याचबरोबर 2 मेकॅनिझम स्टडी केलेली आहे, आणि अशा प्रकारे आज आपण इथे हा टॉपिक पाहिलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.